चला आज आपण मुळ्याची रेसिपी बनवणार आहे। बघितलं भन्नाट मुळा कसा आहे। हे आपण उपास सोडण्यासाठी जे लोकांना मुळा खाल्ल्यानंतर नाही का ढेकर येतात किंवा कोणाला अपचन होतं, त्यामुळे कशा पद्धतीने मुळा खाल्ला पाहिजे उपास सोडताना ते दाखवणार आहे मी तुम्हाला, आणि त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला भन्नाट। चला आता मी अर्धा कट करून घेतलाय मुळा, मला एवढा बस होतो, हे खूप होतो हा मुळा, म्हणून हा घेतला आणि हा कट करून ह्याचे स्लाइसेस छोटे छोटे बनवून ह्याला तव्यावरती फ्राय करणार आहे आपण। आणि कधी पण करून खाऊ शकता, लय भारी लागते त्या भन्नाट। चला तुम्हाला हे छोटे छोटे कसे कापून दाखवायचे ना, छोटे कट मी दाखवते, एकदम छोटे छोटे कापायचे। बघितलं, ह्याचे छोटे छोटे स्लाइसेस कापून घेतलेत। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि हे तव्यावरती असे एक एक, म्हणजे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे बघा हे तव्यावरती असे एक एक ठेवून घ्यायचे सगळे असे। लय छान लागते बघा, कधी पण करून खाऊ शकताय। हे सगळे ठेवून घेतले ते आणि हे असे असे पलटून घेऊ शकताय तुम्ही। बघितलं, खूप छान लागतं। त्यात थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकायचं, जास्त काहीच नाही टाकायचं, याला खूप भन्नाट लागतात बरं का। करून बघा। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे। चला आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे, जास्त नाही टाकायचं, थोडंसं तेल टाकून घ्यायचं। जेवणाबरोबर खायला तुम्ही भन्नाट बनवू शकता बरं का, लय भारी लागतात। ज्यांना मुळा आवडत नाही, ज्यांना अपचन होतं, उगं थोडं तेल टाकायचं, तेल नाही टाकायचं जास्त, उगं थोडंसं, आणि मीठ टाकून घ्यायचं। आता हे सगळं आपण हे करून घेऊया, थोडंसं मीठ टाकून घेते मी। आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेणार, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं मीठ। छान असं आता ह्याला आपण हे करून घेऊ, पलटून घेऊ मिठामध्ये। खूप टेस्टी लागतात बरं का, हे करून बघा जेवणाबरोबर। ज्यांना मुळ्याचे ढेकर येतात, ज्यांना मुळ्याचं अपचन होतं, आणि टेस्ट इतकं लागतं ना, एकदम भन्नाट लागतंय। करून बघा मुळ्याची रेसिपी, आणि उपास सोडताना सुद्धा हे तुम्ही खाऊ शकताय। चला तयार आहे आपली मुळ्याची रेसिपी, या खायला। बघितलं किती भन्नाट झाले, बघितलं का, करून बघा। चला भन्नाट तयार आहे मुळ्याची रेसिपी, बघितलं किती भन्नाट झाली। वाव, या खायला, मस्तपैकी खाऊया भन्नाट मुळ्याची रेसिपी।